गेल्या लेक्चर मध्ये आपण भेटलो होतं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती असते सरफेस ऑफ द अर्थ वरती. तुम्ही काल कॅल्क्युलेट केली होती की नाही? ती किती आली होती तुमच्याकडे? जी इज इक्वल टू किती आलं होतं? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी चा फॉर्म्युला काय लिहिला होता तुम्ही? जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. बरोबर आहे ना? मग जी एम अपॉन आर स्क्वेअर मध्ये मी काल सांगितलं होतं जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, एम म्हणजे मास ऑफ द अर्थ आहे आणि आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आहे. आता मजेची गोष्ट अशी आहे की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळीकडे सेम नसते, कॉन्स्टंट नसते. ती जागा जागा बदलेल तसं त्याची व्हॅल्यू बदलत जाते. बघा थोडंसं काय काय असते. आपल्याला काय वाटतं आपली पृथ्वी अशी गोल आहे, आपली पृथ्वी गोल नाही आहे, आपली पृथ्वी अशी आहे थोडीशी. सर हे काय काढलंय? पण काय करायचं, पृथ्वी अशीच आहे. सेंट्रीफ्युगल फोर्सचा इफेक्ट आहे, नंतर कळेल तुम्हाला सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतो. आता बघा काय असते, इथे जे आहे ना इकडे असते इक्वेटोर आणि इथं असतात ना हे, इथं असतं नॉर्थ पोल आणि इकडे असतं साऊथ पोल. मी जेवढं बेंड करून दाखवलं तसं नाही ऍक्च्युली, पण मी जे बोलणार आहे ते तुम्हाला समजावून मी तशी डायग्राम काढली आहे. आपल्याला वाटतं की अर्थ एक स्पियर आहे ज्याची रेडियस आर आहे, सगळीकडे रेडियस आर असेल. जर सगळीकडे रेडियस आर असती तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सगळीकडे सेम असती, पण तसं नाही आहे. अर्थचं काय झालंय बघा, अर्थ इज बल्ज्ड ॲट इक्वेटोर अँड फ्लॅटन्ड ॲट पोल्स. पृथ्वी काय झाली आहे तर इक्वेटोरची अशी बल्ज झाली, फुगली आहे, पण त्याच वेळेला काय झाले पोलची अशी फ्लॅट झाली. म्हणजे काय झालं जरा बघा, अर्थच्या सेंटर पासून इथपर्यंत रेडियस घेतलं तर हे रेडियस कमी आहे, मिनिमम असेल इथं, आणि हे बघितलं तर हे काय आहे जास्त आहे. म्हणजे काय होणार आहे, इक्वेटोरच्या लाईनच्या आसपास गेला की रेडियस जास्त आहे, पोलच्या इकडे गेला की रेडियस काय आहे कमी आहे. मग इथं बघा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. इनव्हर्सली प्रोपोर्शनल तर मिनिंगच असते एक जास्त तर दुसरा कमी. मग इथं काय होणार आहे बघा, जिथं रेडियस कमी तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त, आणि जिथं रेडियस जास्त तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी. म्हणून आपल्या पहिल्यावाला पॉइंट बघा काय आहे, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी मध्ये इट इज व्हेरिएशन ड्यू टू शेप ऑफ द अर्थ. अर्थच्या शेपमुळे होणारं व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे बदल. इथं लिहून ठेवलं बघा, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. मग इथं बघा जरा असं, इथं काय आहे तर इकडं इक्वेटोरवर आलात ना, तर इक्वेटोरवर आलात तर काय होणार आहे तुमच्यासाठी आर मॅक्स असणार आहे, रेडियस मोठी असणार आहे, याचा अर्थ जी काय असणार आहे लहान. आणि इथं आलात की इथं बघा रेडियस कमी आहे, याचा अर्थ इथं काय असणार जी ची व्हॅल्यू मोठी. म्हणजे तुम्ही इकडून इकडपर्यंत गेला म्हणजे कुठून कुठं इक्वेटोर टू पोल, इक्वेटोर टू पोल जर आपण गेलो तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाते वाढत जाते. आणि पोल टू इक्वेटोर उलटा आला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होत जाते कमी कमी कमी. मग सरफेस ऑफ द अर्थ वरती सगळ्यात जास्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कुठं आहे पोल वरती, आणि सगळ्यात कमी कुठं आहे इक्वेटोर वरती. कारण काय झालंय इक्वेटोरची रेडियस मोठी आहे त्यामुळे तिथलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लहान आहे. पोल वरती रेडियस लहान आहे त्यामुळे तिथलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मोठी आहे. समजलं का? म्हणजे काय होणार आहे, इक्वेटोर वरती लहान पोल वरती मोठं. इक्वेटोर कंड पोल कडे गेलं की वाढत वाढत जात आहे, किंवा पोल कंड इक्वेटोर कडे येत गेलं की कमी कमी होत जात आहे. पहिला पॉइंट कळाला का? दुसरा पॉइंट आहे चेंज विथ हाईट. हाईट सोबत काय होत जाणार बघा. समजा हा पार्टिकल सध्या स्थितीला इथं असता तर आपण फॉर्म्युला काय लिहिला असता, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. पण समजा हा पार्टिकल इथनं उठला आणि एच हाईट पर्यंत गेला इथं. आता काय झालं, पृथ्वीचा सेंटर आणि तो ऑब्जेक्ट यांच्यातलं डिस्टन्स किती आले आता, तर त्यांच्यातलं डिस्टन्स छोटा आर आहे ते मानूया. ते किती येईल मग आर प्लस एच. म्हणजे काय होणार, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. अरे डिनॉमिनेटर मोठा होत चाललाय, याचा अर्थ काय होत जाणार आहे, हे जे डिनॉमिनेटर आहे मोठा झाला तर या पूर्ण फ्रॅक्शनची व्हॅल्यू लहान होते. म्हणजे काय होणार, जसं जसं आपण वर जाणार तसं तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार. म्हणजे काय होणार आहे, ऍज हाईट इन्क्रीजेस
ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. साधं सोपं लक्षात राहील का? उंची वाढली की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते, कारण परत तिथं आर ची व्हॅल्यू वाढतेच. सोपं आहे. दोन गोष्टी लक्षात आल्या का? सरफेस ऑफ द अर्थ वरती काय होतं? इक्वेटर वर लहान, पोल वरती मोठं. मग तिथून तिकडं इक्वेटर टू पोल जायला लागलं की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू वाढत वाढत जाते. पोल वरती सगळ्यात जास्त असते. त्याच्यानंतर काय तर आपण सरफेस ऑफ द अर्थ वरनं उंचीवर जायला लागलो, हाईट वरती, तर काय होत जाणार आहे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आहे. तिसरा पॉइंट, चेंज विथ डेप्थ. आता कोण पण सहज सांगणार, ही समजा पृथ्वी आहे आणि हे रेडियस आहे, मग आपण काय म्हणणार? डेप्थ म्हणजे खड्डा खोलून आत यायचं. मग आपण समजा इथं पोहोचलो डी डेप्थ वरती. आता काय वाटतं आपल्याला? सर आर तर लहान झाला ना, मग आता जी इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार आर ची व्हॅल्यू कमी होणार का? सर किती होणार मग ते? GM अपॉन आर मायनस डी चा स्क्वेअर. मग आपल्याला वाटतं अरे हे कमी झालं, हे लहान झालं डिनॉमिनेटर, म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढणार नाही. असं होत. मजेची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही एवढं खाली उतरता तेवढं पृथ्वीला पण लहान मानावं लागतं. पृथ्वीच्या एवढ्या पूर्ण पट्ट्यातलं जे मास आहे ते आपण वजा करावं लागतं. मग एवढ्या पट्ट्यातलं जर मास वजा केलं तर हे यम राहत नाही, यम डॅश राहतं. मग काय होतं? ज्या प्रमाणात रेडियस कमी झाल्या त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये काय होतं तर मास कमी होतं. म्हणजे काय झालं? परत शेवटी डिनॉमिनेटर लहान राहिला आणि न्यूमरेटर काय झाला? मोठा झाला. सॉरी, उलट बोललो मी. न्यूमरेटर लहान झाला, डिनॉमिनेटर मोठा झाला, म्हणजे परत व्हॅल्यू काय झाली? लहानच. याचा अर्थ काय होत जाणार आहे शेवटी? की आपण जर डेप्थला जरी गेलो तरी पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमीच होणार आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस विथ डेप्थ ऑल्सो. साध्या भाषेत बघा काय काय, हाईट वाढली तरी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमीच होते, डेप्थ वाढली तरी पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमीच होते. सेंटर ऑफ द अर्थ वरती तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते. वरती वरती जात जावा इन्फिनिटी पर्यंत. क्लिअर आहे का? मग सगळ्यात जास्त ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं असते सर? पोल वरती, सरफेस वरती असते. सरफेस वरती विचारलं तर पोल वरती. त्याच्यापेक्षा कमी कुठं असते? इक्वेटर. हाईट वाढली की कमी होत जाते, डेप्थ वाढली तरी पण कमी होत जाते. दिस इज द व्हेरिएशन ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ विथ हाईट अँड विथ डेप्थ. लक्षात आला का पॉइंट? समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बॅक घेऊन पुन्हा बघा, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. मी शॉर्ट मध्ये रिवाइज करतोय. सरफेस ऑफ द अर्थ वरती बल्ज्ड ॲट इक्वेटर, फ्लॅटन्ड ॲट पोल असल्यामुळं इक्वेटरची रेडियस जास्त आहे, पोलची रेडियस कमी आहे. आणि जिथं रेडियस जास्त तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी, आणि जिथं रेडियस कमी तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त. त्यामुळे काय होतं? इक्वेटर वरती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी असते, पोल वरती जास्त असते. समजलं? जसं जसं आपण हाईट वरती जात जाणार तसं तसं आर ची व्हॅल्यू वाढत जाणार. याचाच अर्थ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होत जाणार. तिसरं काय? जसं जसं आपण डेप्थला जाणार तर आपल्या मनात येतं की असं आर ची व्हॅल्यू कमी होणार. हो, कमीच होणार, पण त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू मासची कमी होणार आहे. त्याच्यामुळे पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे? कमीच होणार आहे. ह्याच्यानंतरचा पॉइंट आहे मास आणि वेट. मास म्हणजे मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, आणि मग ते कधीही बदलत नसतं. म्हणजे लक्षात ठेवा, मास हे पृथ्वीवरती असू दे, चंद्रावरती असू दे किंवा आणि कुठेही गेलो तरी मास बदलत नाही. मास रिमेन्स कॉन्स्टंट. आणि तेच जर वेटचं विचारला तर वेट म्हणजे असतं mg. W इज इक्वल टू काय असतं? mg. मास कॉन्स्टंट राहतं पण जी कॉन्स्टंट राहत नाही. जी ची व्हॅल्यू जिकडं तिकडं बदलत राहते. जी ची व्हॅल्यू जशी जिकडे तिकडे बदलणार तसं वेट पण काय होणार? जिकडं तिकडं बदलत जाणार आहे. म्हणजेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची व्हॅल्यू बदलत असल्यामुळं वेट सगळीकडे बदलतं. मग लक्षात ठेवायचं, तुम्हाला कोणीतरी विचारलं की एखाद्या ऑब्जेक्टचं मास इथं 5 किलो आहे तर चंद्रमामावर किती असेल? तर ऑब्व्हियसली कितीच असणार? 5 किलोच असणार. पण जर एखाद्या ऑब्जेक्टचं वेट इथं 50 न्यूटन असेल तर तिथं किती असेल? 50 न्यूटन तरी 100% नसणार. तिथं डेफिनेटली वेगळं असणार. सर वेट तुम्ही न्यूटन मध्ये कसं मोजताय? आपण तर वेटला केजी मध्ये मोजतोय. लक्षात ठेवा,
वेट म्हणजे फोर्स आहे आणि वेटला आपण न्यूटन मध्ये मोजायचं आहे आणि मासला आपण कशामध्ये मोजतो? केजी मध्ये. लक्षात आलं का? मास बदलणार नाही, वेट बदलणार आहे. हा पॉइंट आपण पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू. बाय.